जे माझ्यामुळे पूर्ण होत नाही. आला आला. समुद्रामध्ये बोट राईड करताना खूपच मजा येते. मस्त रे ते बाई डॉल्फिन. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे आपला ट्रिप सिरीजचा पार्ट 3 आणि कोकणातला आमचा दिवस दुसरा. पार्ट 2मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही मस्त सिंधुदुर्ग किल्ल्याची सफर करून आलो आणि थोडा आराम करून मग संध्याकाळच्या वेळी आम्ही एका छान स्पॉटवर जाऊन पोहोचलो. हा स्पॉट मला अतिशय आवडलेला आणि मालवण ट्रिपचा किंवा कोकणातला माझा सगळ्यात फेवरेट स्पॉट बनलेला आहे. तो कोणता हे तुम्हाला मी पुढे सांगते. मस्त दुपारी आराम करून संध्याकाळच्या वेळी सनसेट बघण्यासाठी आम्ही या जागेवर गेलो. ती जागा म्हणजे देवबाग बीच. देवबाग बीच इज अ व्हेरी ब्युटिफुल हॉलिडे डेस्टिनेशन. देवबाग तारकर्लीपासनं 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. देवबागच्या तुलनेत लोक तारकर्लीला जास्त प्राधान्य देतात. ते का मला कळलं नाही, कारण बघायला गेलं तर देवबाग हा सर्वात जास्त मला तरी आवडलेला बीच आहे. खूप क्लीन आणि अत्यंत शांतता असलेला हा समुद्रकिनारा. कोणत्याही कॉर्नरवर जा आणि जाऊन ऑसम सनसेटचा आनंद घ्या. इतकी छान ही प्लेस आहे. Whatever I just say about this place, it's not going to justify how beautiful the place is. This is the best place to chillax. जो काही तुमच्या लाईफचा स्ट्रेस आहे तो सर्व दूर होणार इथे येऊन, याची मी 100% श्युअरिटी देते. तुम्ही बघू शकता व्ह्यू किती सुंदर आहे. आणि हा व्ह्यू हा तर फक्त डे सेकंडचा होता जेव्हा आम्ही इव्हनिंगला गेलो फक्त सनसेट बघण्यासाठी. आता त्यापुढे पण काही व्हिडिओज क्लिप्स मी दुसऱ्या दिवशीचे तुम्हाला दाखवणार आहे. ते बघून तुम्हाला आणखी छान वाटेल. इकडे जाऊन खूप छान छान रील्ससुद्धा आम्ही बनवल्या. छान व्ह्यू आहे. खूप जास्त आम्ही इथे एन्जॉय केला. संध्याकाळची वेळ होती आणि असं फ्रेंडसोबत जाऊन आणि गर्दी नसलेल्या ठिकाणी जाण्याची मज्जा जरा वेगळी आहे. तारकर्ली बीचवर आपण बघितलं की खूप गर्दी होती, पण कम्पॅरेटिव्हली देवबाग बीचवर मला इतकी जास्त गर्दी बघायला मिळाली नाही. त्यामुळे खूप छान इथे मेमरीज किंवा छान फोटोज व्हिडिओज आम्ही क्लिक केले आणि बरेच जण इकडे येऊन मस्त चिलॅक्स करतात. थोडी कालांतराने थोडीशी गर्दी वाढली होती, पण बीच आहे त्या मानाने ती जरा कमीच होती. इतर बीचवर जसं तुम्हाला खूप क्राऊड बघायला मिळतो तसा इथे इतकं बघायला मिळाला नाही. आता बराच वेळ होऊन गेला तरीही आम्ही इथेच थांबलो. ती म्हणजे रात्रीची बीचवरची जी शांतता होती ती आम्हाला अनुभवायची होती. चंद्राच्या प्रकाशात हे समुद्राचं पाणी जरा काही वेगळंच सौंदर्य त्याच्यामध्ये उतरतं. ती शांतता खूप निरागस होती. Hello guys, welcome back again. This is the third day of Malvan trip. Yes. And we are with the same dress today also. त्याचं रिझन आहे कारण आमचं जे कालचं फोटोशूट बाकी होतं ते आम्हाला आज पूर्ण करायचं आहे. Yes. म्हणून आम्ही आज सेम आउटफिट घालून परत चाललेलो आहोत. सेम आउटफिट वरती आम्ही देवबाग बीचला पुन्हा जात आहे. येस, तर आज आमचं टार्गेट आहे की देवबाग बीचच्या नेरेत जे काही सर्व पॉइंट आहे ते आम्ही बघणार आहे. सो वी विल कंटिन्यू अगेन. सो आम्हाला आता जाताना एक एजंट भेटला होता. तो सांगत होता की जे सर्व पॉईंट्स इथे देवबाग बीचच्या नियरेस्ट आयलँड वगैरे, तर त्याचं टोटल प्राईस त्यांनी काही सांगितली होती 1900 रुपये. सो आम्ही बार्गेनिंग करत होती त्यामध्ये, पण तो काही करत नाही. 2-3 जणांसाठी डिस्कस केले आम्ही. सो बघू आता फायनली आम्हाला कितीमध्ये भेटतं ते.
but we are very excited Yes. to see those locations. सुरेश, तू आहे का एक्साइटेड? Yes, yes, so excited. ओके. तू या दोघी येस, वी आर ऑल्सो व्हेरी इंटरेस्टेड गाईज. देवबाग बीचच्या आसपास खूप सारे असे पॉइंट्स आहेत जे खरंच इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही केवळ जर देवबाग बीचवर आलात तर त्या पॉइंट्सला नक्की व्हिजिट करा. आम्ही ऐकलेलं आहे फक्त, आता ते आम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. ट्राय करू की ते सगळे आम्ही व्हिडिओमध्ये कॅप्चर करू. येस. आणि काल आम्ही सनसेट देवबाग बीचवरच बघितला. तर कोकणमधील सर्वात जास्त आवडलेलं बीच म्हणजे देवबाग बीच. माझी सेकंड ट्रिप आहे, तरी पण मी सांगू शकतो फर्स्ट टाइम मी मिस केली होती, बट सेकंड टाइम म्हणजे काल आम्ही इव्हिनिंगला होतो तिथं. ऑलमोस्ट 4 to 5 hours आम्ही तिथं स्पेंड केलं, बट खूप आवडलंय बीच. येस, ऑसम. It was so beautiful, so elegant, just looking like a wow. जसं की मी आता तुम्हाला मागे सांगितलं, आम्ही 3rd डेला सकाळी उठूनसुद्धा त्याच बीचवर जाणार होतो. कारण जेव्हा आम्ही आदल्या दिवशी सनसेटला तिथे गेलो होतो त्यावेळी ऐकायला भेटलं की बरेच असे पॉईंट्स आहेत जे आपण बोट रायडिंग थ्रू बघू शकतो. मग ठरवलं की सकाळी लवकर उठून इकडे यायचं. सो मस्त आलो आणि आउटफिट जसं मी सांगितलं त्याच आउटफिट्समध्ये आलो, कारण आणखी पण छान फोटोज तिकडे काढायचे होते म्हणून. सो आलो आणि आता बरेच एजंट्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील जे की रस्त्यातच तुम्हाला अडवतात आणि विचारतात की तुम्हाला बोट राईड करायचं आहे का. तर सुरुवातीला अगोदर हे एजंट्स बरेच हाय रेट सांगतात, पण आपल्याला थोडीशी बार्गेनिंग करावी लागते. कारण ते लोकांनाही माहीत असतं, ते एजंट्स लोकांना, की लोक येणारे टुरिस्ट बार्गेनिंग करतातच, म्हणून ते स्वतःहूनच आधी जास्त रेट सांगतात आणि मग आपण बार्गेनिंग केलं की ओरिजिनल किमतीत ते येतात. सो आम्हाला फायनली एक दादा भेटले जे आम्हाला 1200मध्ये बोट रायडिंग आणि जे काही काय बोलतात स्पॉट्स आहेत ते आपल्याला फिरवणार होते. सो सुरुवातीला येऊन आपण इकडे पार्किंग केली, कार पार्क केली पार्किंगमध्ये, सॉरी. आणि इकडे आपण आलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता हे जे मासे वगैरे इकडे वाळत होते, कारण पूर्ण कोकणचंच एरिया आणि हे इकडे तुम्हाला बघायलाच मिळणार. सो छान आहे. हॅलो गाईज, तर फायनली आपल्याला एक दादा मिळालेले आहेत जे आपल्याला बोटीतून घेऊन जाणार आहेत त्या 10 पॉईंट्सवर जे देवबाग बीचचे स्पेशल आहेत. कोणकोणते पॉईंट आहेत ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहोत. तर बघ चला. बीचवर आल्या आल्या सगळ्यात अगोदर एक गोष्ट बघायला मिळाली, ते म्हणजे इथलं अतिशय नितळ आणि स्वच्छ असलेलं पाणी. इतकं स्वच्छ की आत असलेले सगळे मासे आरपार दिसत होते. तुम्ही बघू शकता आणि किती मासेसुद्धा तिकडे होते. तालुका देवबाग संगमला एक दिवस समाप्त होतो. बर. देवबाग ते मालवण बीच आहे 19 किलोमीटरचा सलग बीच. मला आतमध्ये समुद्र लाटा दिसतात ना, त्याला अरबी समुद्र बोलतात. ओके. म्हणजे आपल्या इंडियाला अरबी समुद्र 720 किलोमीटर. मला आतमध्ये पण शांत दिसते. याला कर्ली खाडी आणि अरबी समुद्र यांचे इथे संगम होतो. जेव्हा जून जुलै महिना लागतो तेव्हा आपल्या कोकणात पावसाळा असतो. त्यावेळी कंटिन्यू गोडं पाणी असतं 5 महिने. ही 5 महिन्यात कर्ली नदी होती आणि जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर अखेरीचा पावसाळा संपतो ते परत हे पाणी शिकतं खारं, तेव्हा याला कर्ली खाडी बोलतात. आता समोरचं बीच आहे तालुका वेंगुर्ला. इकडनं बीच चालू होतं ते आता भोगवे बीच. ओके. भोगवे बीच हे 14 किलोमीटरचे बीच. हां हां हां. तो
भोगावरून चालवतं ते निवती किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन हे संपतं. ओके. त्यानंतर निवती, कोचरा, वेंगुर्ला, गोवा, केरळ. आता हा जो पॉईंट आहे हा आहे डॉल्फिन पॉईंट. नावावरूनच तुम्हाला कळालं असेल या पॉईंटवर आल्यावर आपल्याला डॉल्फिन्स बघायला मिळतात. जसं की आता तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेल्या 2 डॉल्फिन फिश जे की सोबत वर एकत्र आल्या होतात. आणि जे दादा आमच्यासोबत आलेले होते गाईड करायला ते म्हणत होते की जे लक्की असतील त्यांनाच फक्त ते डॉल्फिनचं दर्शन मिळतं. आणि आम्ही त्यातले लक्की आहोत कारण आम्हाला सुद्धा डॉल्फिन तिकडे बघायला मिळालेली. आणि ॲक्च्युली जास्त वर येत नाही कारण आजूबाजूला सगळीकडून बोट असतात आणि लोक असतात त्यामुळे आवाजाने जास्त डॉल्फिन वर येत नाही. पण हा अनुभव खूप छान कारण आयुष्यात फर्स्ट टाईम मी डॉल्फिन बघत होते ते पण समोरासमोर. आत्ता तुम्हाला दिसेल पुढे की एकदम जवळ एक डॉल्फिन दिसली होती आम्हाला आणि बस तितकंच. सो हे बघा इतकंच ती वर आलेली आणि तेवढंच आम्ही फक्त बघितलं. इथे तुम्ही बरेच वॉटर स्पोर्ट्ससुद्धा करू शकता जसं की पॅरासेलिंग आणि इतरसुद्धा वॉटर स्पोर्ट तुम्ही करू शकता. हे समोर जे तुम्ही बघताय ते आहे भोगवे बीच. कोणतं बीच? भोगवे बीच. समुद्र सफारी चालू आहे तर त्यामध्ये तुला काय वाटतं? कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय. चारही बाजूनी पाणी आणि त्या पाण्याच्या मधोमध आपण आहोत. ती जी थंड हवा येते खूप जास्त प्लेझंट आहे. तुमच्या लाईफमधला जो काही स्ट्रेस असतो तिकडे येऊन तुम्ही सगळं विसरतात. त्यामुळे मला तर खूप छान वाटतं. ना खूप मजा येते. डॉल्फिन पण बघितले आम्ही. डॉल्फिन जाऊ द्या तू बोल कसं वाटतं तुला? सो सगळ्यांनी आपले आपले एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत तर मी पण माझा शेअर करतो. तसं मी मल्टिपल टाइम्स बोट राईड केलेली आहे पण एकदम अथांग अशा समुद्रामध्ये बोट राईड करताना खूपच मजा येते. सो वी आर एन्जॉईंग इन बोट राईड आणि ते आमचे दादा आहेत ते आम्हाला सफारी करत आहे. सो वी आर टेकिंग फोटोज. सो हे बघा कसे एन्जॉय करत आहेत. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही सर्वांनी पण इकडे देवबाग बीचवरनं बोट राईड घ्यावी आणि जे सर्व पॉईंट्स आहेत ते सर्व पॉईंट्स पण करावे. यस यू कॅन सी देअर. हा समोर जो तुम्ही बघताय तो निवती किल्ला, सर्जेराव किल्ला. आणि ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी जे बघताय ते आहे निवती बीच. हे रॉक आयलँड. रॉक आयलँड. रॉक आयलँड. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स रॉक आयलँड. निवती रॉक्स. निवती रॉक्स. सो गाईज हा आहे निवती बीच. तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप जास्त छान आहे. गाईज हा आहे गोल्डन रॉक्स.
गोल्डन रॉक्स आय गेस याला याच्यामुळे म्हणतात कारण या रॉक्सचा कलर गोल्डन आहे. राईट गाईज? गाईज हे आहे त्सुनामी आयलँड आणि तुम्ही खाली बघू शकता पाण्यामध्ये वाळू आहे खूप. त्यांचं म्हणणं आहे की पावसामुळे तरी ही वाळू इकडे कमी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. गाईज, तर ही होती आमची देवबाग बीचची सफर. व्हिडिओमध्ये मला जितकं कवर करता आलं मी केलं. समजू शकता माझ्या फोनच्या स्टोरेजने तिकडे जाऊन मला धोका दिला, त्यामुळे मी कवर केलं जितके पॉईंट कवर करता येईल तितके. खूप छान आहे, बट मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्की जा. तुम्हालाही हा बीच खूप आवडेल. इथले जे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. इथलं वातावरण जे होतं ते सुद्धा खूप खूप जास्त छान होतं. आणि बरेच जण असं ऐकलं आहे की तारकर्ली बीचच्या कंपॅरिझनमध्ये इकडं लोकांचा येण्याचा ओढा जरा कमी आहे. पण ते का, जसं की मी सुरुवातीला म्हटलं, मला कळलं नाही. इकडे मला खूप जास्त छान वाटलं. गाईज, अशा पद्धतीने आमची बोट सफारी झालेली आहे. खूप छान छान व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केलेले आहे आणि हा एक्सपिरियन्स खूप छान होता. समुद्राच्या मधोमध जाण्याचा एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम घेतला आणि इट वॉज रिअली नाईस. व्हॉट आर यू सेइंग अबाउट दिस? येस, खूप छान. मला ना आता असं वाटायला लागलं सगळ्यात अगोदर आपण इकडं यायला पाहिजे होतं. येस गाईज, तुम्ही जेव्हा केव्हा याल देवबाग बीचला नक्की भेट द्या. इट इज रिअली नाईस. आणि इकडं खूप काय बोलतात ते जे केरळसारखं जे वातावरण म्हणजे झाडं वगैरे आहेत तुम्हाला तेच बघायला मिळेल. सो येस, एकंदरीत खूप छान झालेली आहे ही बोट सफारी. सो आय विल गिव्ह इट ॲज 10 out of 10. What you will say? Yes, 10 out of 10. छोटी माऊ योगेशची खूप इच्छा आहे एक कॅटचं पिल्लू घरात पाळायचं, जे माझ्यामुळे पूर्ण होत नाही. गाईज, अशा पद्धतीने आमची मालवण ट्रिप इथे सक्सेसफुल झालेली आहे. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओजमध्ये. पुढचे व्हिडिओ कुठले असणार आहे ते तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आय होप हा लवकर व्हिडिओ मी पोस्ट करेल, कारण एडिटिंगला पण खूप वेळ जाणार आहे. सो ट्रिप झाली की मी नक्की प्रत्येक पार्ट लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल. सो ही होती आमची मालवणची ट्रिपचा एक पार्ट जो होता मालवण. आता आम्ही जात आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. तोपर्यंत तुम्हाला मालवणचे जे काही पार्ट मी पोस्ट केलेले आहे ते आवडले असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तुला काय बोलायचं? आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे मालवण ट्रिप मध्ये. येस, थँक्यू फॉर मेकिंग द ट्रिप व्हेरी एन्जॉय. Guys, like, share, subscribe to this channel and stay tuned for further videos.
आम्ही खूप एन्जॉय केला. तुम्ही पण या मालवणला आणि एन्जॉय करा. आणि स्पेशली देवबाग मिस नका करू. येस. सो आम्ही लेट केलं देवबागला जाण्यासाठी. बट वी वेर सो लकी की आम्हाला डॉल्फिन बघायला मिळाले. सो तुम्ही पण लकी असाल तर तुम्हाला पण आणि तो डॉल्फिन व्हिडिओ पाहायला नक्की मिळतील. आणि एक डॉल्फिनचं एक व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालेलं आहे. सो ते पण तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट कमेंट नक्की करायला विसरू नका. तर गाईज आमचा कोकणचा प्रवास इथेच संपतो. कोकणच्या प्रेमात मी पडले असं म्हणायला काहीच हरकत नाही. ते म्हणजे इथले झाडं, इथले बीच आणि इथल्या वातावरणामुळे. तुम्हीही नक्की या.